जय भीम. संध्याकाळी थोडीशी तयारी करून घेतली कारण आम्हाला आहे ना दवाखान्यात जायचं होतं. मी इकडे तयारी करत होते आणि या दोघं भाऊ-बहिणींचा इकडे असा खेळ चालू होता. त्यांना आहे ना भांड्यांसोबत खेळायला खूप जास्त आवडतात. दिवसभर भांडे काढून खेळत असतात दोघं भाऊ-बहिणी. या दोघांना किती पण नाही सांगते तरी पण ते भांड्यांसोबतच खेळत राहतात. दवाखान्यात जायच्या अगोदर म्हटलं खिचडी टाकून देते मुलांना, चपाती भाजी तर तिकडून येऊनच करणार आणि माझ्या आयुषला किती घाई होऊन गेली होती बाहेर जायची. बघा स्वयंपाक सोड आणि बाहेर चल म्हणे. त्यानंतर सर्व सामान कट करून घेतला होता. म्हटलं पटकन खिचडी टाकून देते कारण मुलांना पण भूक लागून जाते. इतके खेळतच राहतात ते दिवसभर तर भूक पण खूप लागून जाते त्यांना. पटकन खिचडी वघारून दिली होती. त्यानंतर तांदूळ काढायला घेतले. कंट्रोलचे तांदूळ होते ना, थोडीफार घाण आहे त्याच्यात. आम्हाला आहे ना कंट्रोलच्या तांदूळची खिचडी खूप आवडते. दवाखान्यातून यायला उशीर होऊन जाणार म्हटलं पहिले चपात्या वगैरे बनवून जाते. तिकडून येऊन भाजी बनवून घेऊ. त्यानंतर पोहोचलो आम्ही दवाखान्यात. आयुषच्या पप्पांना आहे ना 2 दिवसापासून बरं नाही वाटत होतं. त्यांना आहे ना खूप कंटाळा येतो दवाखान्यात जायचा. त्यांना मी आहे ना जबरदस्ती घेऊन आले होते दवाखान्यात. दवाखान्यात पोहोचताच माझ्या आयुष आरुची अशी काही मस्ती चालू